तर बघतोस त्या कांगारूकडे. येऊ दे त्याला. माझ्या समोर मिजास मारतोय काय, बघतोच आता त्याच्याकडे. काय झाली का सगळी तयारी स्वागताची? हो हो. पोहे केलेत का? मी सांगितले तसे शेंगदाणे घालून? हो केलेत ना. चहा केलात का? सगळं तयार आहे. पण तुम्ही खरंच थांबणार आहे का तो येईल तेव्हा? हो. हे काय? नाही, मगाशी तुम्हाला सांगून कळलं नाही ना, म्हणून म्हटलं जरा लिहून दाखवावं. हा. अहो, चहा आणि पोहे नक्की करायचे ना? हो हो, कळलं कळलं. एक विचारू का? अजून आहेच का? अहो, तुमचं मन असं अचानक कसं बदललं हो? तुम्हालाच आभार मानायचे होते ना त्याचे. हा. येऊ दे आता त्याला, बघा कसे आभार मानतो ते. तुम्ही त्याचे आभार मानणार? हो, आला की बघालच तुम्ही. पण नक्की का? लिहिताय ना? हो. अहो, त्याचं नाव नचिकेत आहे हो. आज मी त्या नचिकेतचे आभार मानणार आहे. माझ्या चुका शोधताय? काही गरज नाही एवढे डोळे वटारून वाचायची. अहो, तुमच्या चुका कशा निघणार? तुम्ही लिहिलंय ना. मी माझा विश्वास बसत नव्हता म्हणून वाचलं. बसेल, सगळ्या गोष्टींवर विश्वास बसेल. हा. त्याला येऊ दे तर. आता 11:25 झालेत. आता येईलच ते कांगारू. हो. आई, अहो ती आपली कपडे वाळत घालायची काठी कुठे सापडतच नाहीये. अगं, बाहेर कोणीतरी नेली असेल कपडे वाळत घालायला आणि विसरलं असेल. हो, बघून येते मी. बाहेर नाहीये काठी. तुम्हाला कसं माहित अप्पा? माहितीये मला. अहो, पण कसं? उलट तपासणी घेताय माझी. नाही. अगं बाई, ईश्वरा, मी मानसीला सांगितलं होतं तूच कपडे वाळत घाल म्हणून. मला माहित नाही अप्पा, तुम्हाला घालावे लागले. क्षमा करा अप्पा, परत असं होणार नाही खरंच. मी कपडे वाळत घातलेले नाही. मग तुम्हाला कसं माहित काठी बाहेर येते? हे बघा, मी सांगतोय तेवढंच ऐका. उगाच कुठलेही प्रश्न विचारू नका. काही गरज नाहीये बाहेर काठी शोधायची. कुठे ते कांगारू? आले आले, 11:30 झाले. येईलच आता तो. हो. नमस्ते आपा, मी आत येऊ? अहो, तो आत येऊ का विचारतोय. येऊ दे का? तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी बरोबर वेळेत आलाय. ये रे तू आत ये. काकू. अगं बाई, ही काठी तुझ्याकडे कशी आली? सकाळपासून शोधते मी. बाहेर मिळालं मला. बरं झालं बाई. आपा,
तुम्ही बोललं ते आता कळलं मला. हे कपडे एकदम कम्फर्टेबल. आरामशीर म्हणायचं का तुला? हा आरामशीर, उकडत नाही, एकदम एअरी आहे. हा म्हणजे हवेशीर. अरे हवेशीर गंमतशीर आहे ना सगळं. या आपा तुम्ही बोललं मराठी कपडा घालायचं म्हणून मराठी कपडा घातला. याला धोतर असं म्हणतात. हा धोतर घातला. अरे धोतर नेसलं असं म्हणावं. हा, धोतर घालत नाहीत, धोतर नेसतात. मी धोतर नेसतात. अरे मी धोतर नेसलोय असं म्हणायचं. हा नेसलो, या नेसलोय. ओ कुत्र्याचं शेपूट ते वाकड ते वाकडच राहणार. किती सुधारणा करणार आहात तुम्ही? उतारा. जाऊ दे तुला नाही कळायचं. बरं तुम्ही दोघं गप्पा मारा, आम्ही आलोच. चल कसाई. अगं नचिके, चक्क धोतर नेसून आलाय पट्ट्या. यांना बोलायची काही संधी ठेवली नाही. यांची बोलती अगदी बंद करून टाकली आहे, नाही का ग साई? काय ग आजी, पण बरं झालं नाही आपण नचिकेतला घरी बोलवलं ते. बघ तुलाही वाटलं ना? अहो वाटणारच ना आई. आपले सईचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं नचिकेत नसता तर. मला तर विचार करूनच भीती वाटते. खूप केलंय त्यांनी आपल्यासाठी, आणि आपण तर त्याला फक्त चहा पाण्यालाच बोलवतोय. एरवी सुद्धा किती छान वागतो नाही? गणपतीत बघितलं ना, सजावटीसाठी कशी मदत करत होता ते. अगं मग गणपतीच्या वेळेस मोदक का नाही दिलेस त्याला? दिले ना. हा दिले नाही ना, राहूनच गेलो. बरं चला पटापट कामाला लागा. काय बघताय काय माझ्याकडे? काय डोंबाऱ्याचा खेळ सुरू आहे काय? डोंबारी कोण? बघा तिकडे. घे रे चहा घे. हा ठेव घे. करा सुरुवात. आणि कसं झालंय ते सांग. आपा तुम्ही पण घ्या. आम्ही रोजच खातो, पण या असल्या भारतीय पदार्थांची तुझी ओळख तरी आहे का? पोहे हा शब्द यापूर्वी आयुष्यात कधी उच्चारलाय? नाही बोललं. नाही बोलला. हे काय मराठी आहे? नाही असा शब्द आहे. बोलला काय बोलला? अहो जाऊन द्या हो. बिचारा येत नाही तरी प्रयत्न करतोय ना मराठी बोलायचा. उपकार नाही करत आहे माय मराठीवर. मातृभाषा ही आलीच पाहिजे, आणि ती सुद्धा सुस्पष्ट, अचूक आणि खणखणीत. खा खा ते पोहे खा. काय आभार. बसा. संपवा तो चहा. वेलची घातलेला चहा परत कधीही मिळणार नाही. आवडतो मला खूप. आधी कधी प्यायलाय? नाही आधी नाही पेलो, आता पेलो. छान झालं खूप. थांबा.
महाशय देशपांडे. नाचिकेत देशपांडे, माशाय नाही. हा तेच ते. तुम्हाला इथे कशासाठी बोलवलंय याची कल्पना आहे का तुम्हाला? कशासाठी? तुमचे आभार मानायचे. तुम्ही त्या संपर्क सहस्त्रबुद्धेचं बिंग फोडलत ना, म्हणून. आभार? मनपूर्वक आभार. तुम्ही नका आभार मानू. आज आलात पण पुन्हा येऊ नका आमच्या राशीला. आमच्या सगळ्या समस्या सोडवायला मी आणि माझी मुलं समर्थ आहेत. समर्थ कोण? म्हणजे आम्ही सक्षम आहोत. यापुढे तुमचे कुठलेही उपकार नकोयत आम्हाला. केतकरांच्या घरात परदेशी माणसाची लुडबुड यापुढे अजिबात चालणार नाही. हो आपा. थांब. पाणी पिऊ नका. चहावर पाणी कधीही पिऊ नये. आणि खायच्या आधी पाणी प्यायलं तर पचन नीट होत नाही. हो. हे तुम्हा लोकांना कसं माहिती असणार? कधी तुम्हाला कोणी शिकवलंच नसेल. बट तुम्ही शिकवला आपा, धन्यवाद. सगळं आदरात इथे संपलंय का अजून काही बाकी आहे? तसं झालंय पण झालंय. हो हो झालं. हो. उठा आता. निघा. राहू दे राहू दे राहू दे. तुमचे झाले तेवढे उपकार पुष्कळ झाले. सुनबाई सई बघत का उभ्या राहिले आहेत? उचला उचला ते सगळं घेऊन जा आतमध्ये. मी जातो आपा. जातो ना, येतो म्हणावं. नाही पण तुम्ही येऊच नका. थांब. हे धोतर. वा, आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम खूप छान झाला. काहीही घटना घडली नाही. देठावली. देखी आज खूप खाल्ला मी. खूप छान झाला सगळा. हो ना? साई आणि काकूंना सांग. हो हो सांगते ना. अरे मला आज खूप बरं वाटलं. यांनी चक्क तुझे आभार मानले. नाही मानला तरी चालला असता. हो पण मला चालला नसता. अरे हुशार आहेस रे तू. हे धोतर कुठून आणलंस आणि कोणी नेसवलं? आय सॉ इट ऑन इंटरनेट. देवकी हे धोतर फॅमिलियर नाही तुला? ओळखलं नाही तू? म्हणजे हे धोतर? करेक्ट. आपांचा धोतर. काय? हळू हळू बोल. माय ऑल द क्लोथ्स डर्टी झालं, खाली पडलं गार्डन मध्ये. देन आपांचा ड्राय केलेला धोतर घातला. हो गंमतच आहे सगळी. अरे नचिकेत, मला ना असं छान छान खाऊ घालायला खूप आवडतं रे. पण त्यांचा धाकच फार असतो. काही मनासारखं होत नाही. मी करत असते मला हवं तसं. देवकी आय डोंट नो तू इतका इमोशनल आहे. आज खूप बरा वाटला. हॅपी? आज काय हॅप्पीच हॅप्पी. आता आभार प्रदर्शनानंतर निरोप समारंभाचा कार्यक्रम सुरू आहे का? नाही नाही नाही. हा निघा तू नचिकेत. आता ज्वालामुखीचा उद्रेक व्हायचा. हा ते धोतर तुमचं नाहीये. तुमचं नाहीये म्हणजे तुम्हाला सुद्धा शंका आली ना हे धोतर बघून? नाही अहो शंका कसली. आणि धोतर सगळी सारखी असतात. नाही तुम्ही काही म्हणा पण हे धोतर माझं आहे. अहो नाही मी काय सांगते ते ऐका ना जरा. सत्यानाश आता मेला बिचारा नचिकेत. अहो मी अहो अहो थांबा जरा. हा माणूस म्हणजे ना
काय झाला आपा? मूर्ख कुठचा, गाढव लेखाचा, अक्कल शून्य, बाजार मुडगा. बरं झालं तुम्ही आलात. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. आय नो, म्हणूनच आला. तुम्हाला कसं कळलं? मला कळलं. हा, आय एम केअरिंग. विंडो मधून पाहिलं म्हणून आलं. त्या मी काय बोलायचं? साई, काय बोलायचं? ते ना म्हणजे आज तुम्ही नाही नाही काही नाही. ओके मान, इतका डिफिकल्ट काय बोलायचं? आर यू आउट ऑफ युअर वर्ड्स और समथिंग लाईक दॅट? नाही नाही तसं नाही. हां, आज तुम्ही घरी आला होता ना, तर सगळं छान पार पडलं. त्याबद्दल बोलायचं होतं मला. छान डोकं लढवलं तुम्ही. आजी मला म्हणाली आणि आज तुम्ही. Come on, Sai. You can be frank with me. We are friends, right? हो, पण आज तुम्ही खरंच खूप छान दिसत होता असं म्हणायचं होतं मला. What? Come again. ऐकलं नाही मी. ऐकलं तुम्ही? No, I swear नाही ऐकलं मी. फास्ट बोलला तू खूप. Tell me slowly. आज तुम्ही खरंच खूप छान दिसत होता. Thanks. Thank you so much. अजून काय बोलायचं? नाही, अजून काही नाही. All right. पण हे माझं पहिलंच होतं. काय? म्हणजे हेच, असं मी कुठल्या मुलाला म्हणाले नाही आधी. मला पण मराठी मुलगी कोण असं बोलला नाही. फर्स्ट टाइम ऐकला. काय बोलला तू? आज तुम्ही छान दिसत होता. निघते मी. खूप वेळ थांबले. Alright then. Bye bye. येते. Good night. शुभरात्री. Bye bye. येते. Good night. शुभरात्री. Oh. Final शुभरात्री. गुड नाईट. छान दिसत होता. 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 अहो, हे स्वतःच धोतर एवढं निरखून काय बघताय? माझं धोतर बाहेर वाळत घातलेलं होतं, पण मला दाट शंका. नाही, शंका नाही, माझी खात्रीच आहे हा, की ते कांगारू माझंच धोतर नेसून माझ्या समोर बसलं होतं. अहो, काहीतरीच काय डोक्यात आणताय आणि हे असं तपासताय काय एवढं? नाही, कुठं काही त्यांनी करून ठेवलेलं नाहीये ना, ते बघतोय. अहो, साधं धोतर आहे ते. हा. तो काय करणार आहे बिचारा? काही सांगू नका. या परदेशी लोकांचा काहीही भरोसा नसतो. करा मग काही. काय हो? थांबा. या इथे या, अशा माझ्या समोर या. आता काय? ते कांगारू हम्म, अगदी स्वतःचा सख्खा नातू असल्यासारखं तुम्ही त्याच्याशी वागत होतात. हा. नाही हो, काहीतरीच काय. पोहे काय, चहा काय. अहो, तुम्हीच म्हणालात ना की चांगला पाहुणचार करा, हा. म्हणून करत होते मी. मी म्हटलं विहिरीत उडी माराल. छे हो. हा? अहो, म्हणजे तुमचं मन मी कधीतरी मोडलंय का इतक्या वर्षात? मग काय एवढ्या ताटल्या भरभरून त्याच्या समोर पदार्थ ठेवले होते?
अहो माणूस की म्हणून हो. बा ते पोरग रोज बिचार बाहेरचं खातं. रोज? हो मग कोण करून घालणार हो त्याला. म्हणून म्हंटल की आज आलाय तर त्याला भरपूर खायला घालावं. शेवटी अतिथी देवो भव याच्यावर तुमचाही विश्वास आहे की नाही? हो. हा. काय हो? ते बाहेरून कुठून मागवतो तो? अहो हल्ली सगळ्या उपहारगृहात मिळतं. दूरध्वनी केला की अगदी घरपोच आणून देतात सगळं. उत्तम. काय झालं, तुम्हाला पण मागवायचंय का काही? नाही, आणि काही झालेलं नाहीये. हा. निघा तुम्ही, निघा. कुठे? मनाला येईल तिथे जा. अगदी काशी यात्रेला गेला तरी चालेल. काशी? काय हो, मी तुम्हाला इथनं निघायला सांगितलं होतं ना. हो हो हो. निघा. कधी काय येईल या माणसाच्या डोक्यात काय सांगता येत नाही. माझं धोतर चोरलंस काय? चांगला धडा शिकवतो आता तुला.